नमस्कार, मी मेघा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुझं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघतोय अळूची भाजी. शक्यतो याला बरेच जण अळूचं फतफदं असं सुद्धा ओळखतात. विदर्भात चलनीय शब्द याचा आहे धोप्याची पाने. अळूची पाने, धोप्याची पाने. तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी कशी बनवायची ते बघूयात. प्रथम काय केलं आहे, मी बाजारातून छान अळू आणलेला आहे आणि त्याची देठंही मी वेगळी करून घेतलेली आहेत. देठंसुद्धा अशी छान सोलून घेतलेली आहेत आणि देठं हातानेच मोडून घेतली, चिरलेली नाही आहेत, हाताने अशी मोडून घेतलेली आहेत. तर बघा नंतर काय करायचं आहे, अळूची पानं ही छानपैकी एकत्र स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घ्यायची आहेत. ह्या अळूच्या भाजीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे हाडांना लाभदायक आहे. त्याच्यानंतर पोटांचे विकार काही असतील तर त्याच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. फायबर भरपूर प्रमाणात आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर कॅल्शियम आहे, आयर्न आहे. बाळंतीणीला सुद्धा ही भाजी उपयुक्त आहे. कोणाला जर पित्ताचा त्रास असेल तोही याने कमी होतो. अशी ही लाभदायक भाजी आपण नक्कीच ट्राय करायला पाहिजे. नेहमी वड्या खाण्यापेक्षा आपण ही भाजी ट्राय करूया. आता बघा मी कढईत थोडं तेल घेतलेलं आहे. त्यात मोहरी न टाकता मेथीचे दाणे टाकलेले आहेत. मेथीचे दाणे, पानं आणि ती देठं हे एकत्रित असं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये पाण्याचा थेंबही टाकायचा नाही आहे. नुसती वाफेवर 1-2 वाफा आल्या की मग ही शिजली जाईल. त्याच्यात नंतर आपण टाकलेलं आहे बेसन पीठ, म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालणारे गरम पाणी. गरम पाण्यामुळे काय होतं तर भाजीची चव जशाला तशी राहते. नंतर आपण काय करायचं याच्यामध्ये मी भिजवलेले हरभऱ्याचे डाळ आणि शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. काही जण याच्यामध्ये नारळाचे कापसुद्धा छोटे छोटे करून घालतात. नंतर घातलं आहे आपण मीठ, मग घातलं आहे आमसूल. चिंचसुद्धा याच्यामध्ये वापरली जाते आणि गूळ. त्याच्याने पण छान चव येते. त्या कढईमध्ये आपण फोडणी करून घेऊयात. त्याच्यामध्ये मी मोहरी, जिरे, लसूण, मिरचीचे तुकडे आणि हळद अशी चरचरीत फोडणी याच्यावर बसलेली आहे. मस्त झालेली भाजी. मग ही तुम्ही भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर छान सर्व करा. गरम गरम ही भाजी मुलांना पण खूप आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला सांगा. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढील रेसिपी घेऊन मी लवकरच तुमच्यासमोर येईन.